नमस्कार, आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर दीपेश पस्ते आपले सहर्ष स्वागत करतो। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात आपले मानवाधिकार। वाडा तालुक्यातील कुडूस येथे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विधिज्ञ मनीष पाटील यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी पालघर जिल्ह्याचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त व प्रसिद्ध तारपावादक धाकल्या धिंडा तसेच महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे संचालक धनंजय औडेकर यांना स्वराज्य रत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले। तसेच MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विजय शिरसाट, महेश कडव, योगेश ठाणगे, कल्पेश बांगर, अभिजित रणवीर, प्रणव जाधव, अमोल जाधव, कौशल गोतारणे, भूषण भोईर व संजना दिवा या विद्यार्थ्यांना गुणगौरव मूर्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला शिवसेना नेते प्रकाश पाटील, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, सांगली येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक देवदत्त राजोपाध्याय यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर मोठे यश संपादन करण्याचे आवाहन केले। अशा प्रेरणादायी आणि समाज हिताच्या बातम्यांसाठी आपले मानवाधिकार हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। स्वराज्य प्रतिष्ठान या आमच्या स्वयंसेवी संस्थेचा 3रा वर्धापन दिन आज चिंचघर या ठिकाणी नॅशनल इंग्लिश स्कूल च्या सभागृहामध्ये आयोजित केलेला होता आणि आजच्या या वर्धापन दिनी आम्ही खास करून स्वराज्य रत्न पुरस्कार म्हणून या ठिकाणी काही मान्यवरांना गौरवलं। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या पालघर जिल्ह्यातील नुकतंच ज्यांना राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला असे प्रसिद्ध तारपावादक आदरणीय भिकल्या लाडक्या धिंडा उर्फ बाबा हे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांना प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्वराज्य रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। त्याचबरोबर महावितरण कंपनी जी आपल्या घरोघरी विद्युत पुरवठा करते त्या कंपनीमध्ये डायरेक्टर ऑफ ऑपरेशन संचालक संचलन या पदावर असलेले आदरणीय धनंजय औडेकर साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी स्वराज्य रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। कारण महावितरणमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी राबवलेली जी सौर कृषी पंपाची योजना आहे तिची ग्रीनिश बुकामध्ये नोंद घेतलेली आहे आणि त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून या ठिकाणी त्यांना स्वराज्य रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं। त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाच्या माध्यमातून किंवा अन्य काही पोलीस भरतीच्या माध्यमातून स्वतः कठोर परिश्रम करून मेहनत करून आणि जे यश मिळवलेले त्यांची वेगवेगळ्या पदांवर निवड झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही गुणवंत गुणगौरव पुरस्कारामध्ये त्यांचा गौरव केला। आणि आजचा जो कार्यक्रम होता तो माझा स्वतःचा एक 50व्या वाढदिवसानिमित्त त्याचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि या कार्यक्रमाला सर्व गुणवंतांनी मान्यवरांनी आमच्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे प्रमुख नेते आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब उपस्थित राहिले, या भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे साहेब उपस्थित राहिले आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं ते आमचे गुरुवर्य की जे गेली 4 दशकं सांगली जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काम करतात की ज्यांनी शेकडो विद्यार्थी घडवलेले आहेत UPSC MPSCच्या माध्यमातून असे आदरणीय देवदत्त राजोपाध्याय ज्यांना आम्ही सगळे पंत काका म्हणून संबोधितो ते आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले। सांगलीवरून खास या ठिकाणी आले होते आणि त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं, इथल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना प्रेरणा दिली आणि पुढील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। अशा या व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, कार्यकर्ते, ग्रामस्थ या सगळ्यांचा या ठिकाणी मी आभार मानतो। सगळ्यांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने असा हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। बघा, आदरणीय भिकल्या धिंडा काका जे आहेत ते जव्हार सारख्या आदिवासी भागातून आलेत आणि नुकतं मागील आठवड्यात त्यांनी पद्मश्री घेतलं, परंतु यापूर्वी त्यांची समाजाने दखल घेतलेली नव्हती। आज त्यांचं वय 82 वर्ष आहे। तारपावादक म्हणून ते आपल्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत, राज्यभर जातात, परंतु जेव्हा त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला तेव्हा संपूर्ण राज्याने आणि राष्ट्राने त्यांची दखल घेतलेली आहे। असे व्यक्तिमत्व कुठेतरी समाजामध्ये समोर आणावं आणि समाजातल्या जे शोषित, दुबळे आहेत, दीनदलित आहेत त्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी हा आमचा या मागचा उद्देश होता की एका आदिवासी भागातील अक्षरशः म्हणजे झोपडीमध्ये राहणारा माणूस की ज्याची केंद्र सरकारने दखल घेतली आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री हे जे आपले पद्म पुरस्कार दिले जातात, सर्वोच्च नागरी पुरस्कार, त्याच्यातली ती पहिली पायरी आहे आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांना मग पद्मविभूषण, पद्मभूषण आहे किंवा भारतरत्न सारखे पुरस्कार यासाठी आम्ही त्यांना या ठिकाणी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा देऊ इच्छितो।
अत्याचार भ्रष्टाचाराविरुद्ध न्यायासाठी उभं राहणं हाच आमचा उद्देश शुद्ध. कामगारांचा हक्क, श्रमाला सन्मान, शोषणाविरुद्ध उभा निर्भीड रणसंग्राम. शिवसंविधानाची शिकवण अंगीकार, न्याय समता बंधुता हाच आमचा विचार. आपले मानवाधिकार